नांदेड, 9 जुलैला लातूर, 10 जुलैला धाराशिव, 11 जुलैला बीड, 12 जुलैला जालना आणि 13 जुलैला छत्रपती संभाजीनगर. ह्या पहिल्या टप्प्यात आपण मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढतोय. आणि दुसरा, तिसरा, चौथा असे 5 टप्प्यात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई अशा सगळ्या विभागात ही रॅली टप्प्याटप्प्यानं सगळ्याच होणार आहे. मराठा समाजाला माझं आव्हान आहे की सातत्यानं आणि सतत आपल्याला आपल्या मुलासाठी लढावं लागणार आहे. जसं की आपण आपल्या जमिनीला प्रत्येक वर्षी पेरणी करतो, तरच आपल्याला आयुष्यभर खायला मिळतं. आपण एकदा पेरलं मग 10-5 वर्ष पेरायची गरज नाही, असं होत नाही. प्रत्येक वर्षी करायला लागतं. तसंच हा विषय आहे की आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे. महिना 2 महिन्याला आपल्याला मराठ्यांना शक्ती दाखवावी लागणार आहे. म्हणून जिथं जिथं ज्या जिल्ह्यात ज्या तारखेला ज्या ठिकाणी शांतता रॅली मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आपण ठेवली, तिथं सगळ्या मराठा समाजानं ताकदीनं घराच्या बाहेर पडावं. घराच्या बाहेर पडल्याशिवाय प्रत्येक मराठ्यांनी माता मावल्यांसह आपल्याला न्याय मिळणार नाही, आपले मुलं मोठे होणार नाही. आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी सगळ्यांनी एक दिवस बाहेर पडायचं. शेतकरी मराठा असेल, व्यावसायिक असेल, नोकरदार मराठा असेल, सगळ्यांनी एक दिवस कामं सोडून बाहेर आहे. थोडीशी कमी होईल रॅली ही. कारण कमी होण्याचं कारण असं आहे की शेतीचे पण कामं आहेत आणि पंढरपूरच्या एकादशी पण असेल, त्यामुळे थोडीशी कमी होईल. परंतु आहेत त्या मराठ्यांनी ताकदीनं बाहेर पडा आणि आपल्याला आपल्या लेकराला न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती. कामं सोडून घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे. आपणही समाजानं ताकदीनं बाहेर आहे ही विनंती. मग आहेच ना. आम्ही शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला. सामंत साहेबही त्या दिवशी आले होते हॉस्पिटलला. शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती पुन्हा मराठ्यांनी एकदा विश्वास ठेवला की जे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ती तुम्हाला करावी लागणार आहे आमच्या व्याख्याप्रमाणे. जी ओबीसीची यादी आहे 83 क्रमांकाला कुणबी मराठा एक हाच आधार घेऊन, 83 क्रमांकाचा आधार घेऊन जे 1967ला आरक्षण दिलं होतं, कुणबी नोंदीचा 83 क्रमांकाचा आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं मराठा आणि कुणबी एकाचे 2004ला जी आर काढला होता. त्याच्या अटीशर्ती शिथिल करा. मराठा आणि कुणबी एकच आहे. एक शासन निर्णय, एक ओळीची गरज आहे, काहीच करायची गरज नाही. हैदराबादचं गॅझेट आहे, ती सरकारी नोंदी आहे. सातारा संस्थांचं गॅझेट आहे, ते सरकारी नोंदी आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट आहे, सरकारी नोंदी आहे. आम्ही तुम्हाला वेगळं द्या किंवा कोणाचं द्या असं म्हणतच नाहीये. कोणाच्या ताटातलं द्या, कोणाच्या घमेल्यातलं टोपल्यातलं द्या हे म्हणतच नाही. आमचं हक्काचं ते द्या म्हणतोय आम्ही. आणि हे सरकारनं ठासून सांगायला पाहिजे. त्यांच्या सरकारी नोंदी आहेत, त्यांच्या जर नोंदी निघाल्या तर आम्हाला द्यावं लागणार. काही समज येत नाही, जातीय तेढ निर्माण व्हायचा. पण सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही. परंतु शंभूराजे साहेबांवरती आम्ही विश्वास ठेवलेला. 100% काम होईल. मराठा समाजाला न्याय देतील. ज्या 8-9 मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्याला. 13 तारखेला शेवटची रॅली आहे, त्यानंतर तुमचा फैसला कधी होईल आणि मराठा समाजाची जी बैठक आहे ती कधी होईल? 13 तारखेच्या नंतर आम्ही ठरवू. मराठा समाजातली महाराष्ट्रातली सगळी बैठक बोलू. ते आपल्याला 288 उभा करायचं तर 288 पाडायचे. त्या बाबत नावीलाज आहे ना. मग आम्ही बार सांगतोय ना सरकारला, आम्हाला राजकारणात नाही जायचं, मलाही नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आमचा तो उद्देश नाहीये. समाज मोठा व्हावा. 10% मराठी मोठे होतील, पण 90%चं काय? आम्हाला 100% मराठा समाज मोठा करायचा आहे आणि तो राजकारणाने नाही होणार. बघा, आम्हाला तेवढे अक्कल आहे, तेवढं डोकं आहे आम्हाला. राजकारणाने समाज मोठा होणार नाही. जास्त समाज अडचणीत येईल, राजकारणाचा नाद लागून जाईल. त्यापेक्षा आरक्षणातून आपले लेकरं उच्च शिक्षण घेतील, अधिकारी बनतील, मोठमोठाले अधिकारी होतील, त्यांना न्याय मिळेल, घराघरातल्या मराठ्यांना न्याय मिळेल. 100% मराठा मोठा करणं हे आमचा उद्देश आहे. त्यामुळे राजकारणात जायचं नाही, बार सांगतो. पण तुम्ही देणारच नसाल तर मग आमच्या गोरगरीब मराठ्यांपुढं काय प्रश्नच नाही आहे, दुसरा पर्याय पण नाही आहे. आम्हालाच गोरगरिबाला मग देणारं बनावं लागणार आहे. मग मला गरीब मराठा देणारा बनावं लागणार आहे. तेव्हा त्याला त्याचं सगळं अपेक्षित त्याला जे येते मिळेल. मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा विषय, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय, 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाचा विषय, राजपूत समाजाचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न आहे, दलित बांधवांच्याही काही प्रश्न आहेत. आम्हाला एकत्र येऊन गोरगरिबाला देणारं बनावं लागणार आहे. नाविलाज आहे.